नमस्कार, माझे नाव उत्कर्ष विजय डाकू. ज्याच्या विचाराने संपूर्ण महाराष्ट्र घडले, याच्या विचाराने संपूर्ण महाराष्ट्र घडले असे अखंड हिंदुस्थानाचे आराध्य दैव छत्रपती शिवाजी महाराज. 32 वर्षाच्या वयामध्ये निधड्या छातीने मृत्यूची झुंज देणारे छत्रपती संभाजी महाराज, ज्यांनी शिवरायांना घडवलं, वाढवलं आणि त्यांना स्वराज्य निर्माण करण्याची प्रेरणा दिली असे राजमाता माँसाहेब जिजाऊ, ज्यांनी लिहिले सैन्यावरती आधी संपूर्ण देशाची व्यवस्था करते असे भारतीय राज्यकर्ते शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, तसेच 16 सिद्धींचा सिद्धिविनायक दगडूशेठ हलवाई या गणरायाला वंदन करून मी माझ्या भाषणाला सुरुवात करतो. सामान्य व्यासपीठ प्रमुख पाहुणे व सर्व सिंह बापांना माझा नमस्कार. माझ्या विषयाचे नाव आहे बाप माझा शेतकरी उभ्या जगाचा चाकर. बाप माझा शेतकरी उभ्या जगाचा चाकर, त्याच्यामुळे मिळते जगाला खायला भाकर. 700 वर्षापूर्वी जगाच्या कल्याणासाठी पासादर मागणारे शुद्ध ज्ञानेश्वर अबाध बुद्धांपर्यंत सर्वांनाच समजले. परंतु हजारो वर्षापासून काळ्या मातीच्या ढेकळातून चालताना जगाच्या पोटासाठी घासाचं दान देणारा, कोरड्या कांट्यासाठी आम्हालाकडं पाण्याने वरदान मागणारा आणि या दुष्काळी इथल्या प्रत्येक जीवाला पसा का होईना दान देणारा बळीराजा नावाचा ज्ञानेश्वर मात्र आपल्याला कधीच समजलं नाही. कधीच समजलं नाही. सध्याच्या वर्तमान काळात त्या बळीराजाचं पासादार समजून घेणे अत्यंत गरजेचे आहे. शेतात असताना गणेश पाखरांसाठी, कडबावरण जनावरांसाठी, काढणे आणि मळणी करताना सरडे किड्या मुंगींसाठी, घरात आलेल्या काही उंदरांसाठी आणि बाजारात पाठवल्या जाणाऱ्या माणसांसाठी हे बळीराजाने प्रत्येक पाणी मात्र दिले. पसायदा नाही. साऱ्या जगाला जीवनदान देणारा बळीराजा स्वतःच्या मारणाला कवटाळू लागलाय. कृषी क्षेत्राचा गतीला विकास दर, कमी झालेले दरडोई उत्पन्न, अन्नधान्याच्या वाढलेल्या किमती, शहरीकरण भागात रुंदाव चालली दरी आणि शेतकऱ्यांच्या वाढत झालेल्या आत्महत्या, या सर्व समस्यांवर उपाययोजना म्हणून कृषी क्षेत्राला चालना व शेतकऱ्यांना संधी मिळण्याची गरज आहे. यासाठी शेती आणि शेतकऱ्यांकडे पाहण्याचा आपला दृष्टिकोन बदलला पाहिजे. यासाठी शेती आणि शेतकऱ्यांकडे पाहण्याचा आपला दृष्टिकोन बदलला पाहिजे. हळक जीवासाठी तो दान पावतो. जगा वाटण्या न्यानं जणू ज्ञानोबा धावतो. रात्रंदिवस काबाड कष्ट करून घरात उपास झोपणारी मुलं, गोट्यात टाचा घालणारी जनावर हे बळीराजाच्या डोळ्यापुढे चित्रातून बदलले नाही. जगाच्या लज्जा रक्षणासाठी कापड निर्माण हो म्हणून कापूस पिकवणारा शेतकरी स्वतःचा 4 वेळ फाटल्या सदरा पुन्हा शिवून घालतोय. साऱ्या जगाला साखळी कडी पुरवणारा उत्पादक आपल्या घरात दिवाळी गुलबकरीच्या लाडवावर साजरी करतोय. हे निसर्गाच्या लहरी जवळमुळे शेतकऱ्यांच्या अपेक्षांच्या मनाला जमीन दोस्त होतात. टाटा बिर्लाच्या कंपनीत तयार होणाऱ्या मालाची किंमत स्वतः ठरवतात. परंतु काबाड कष्ट करून शेतात पिकवणाऱ्या मालाची किंमत मात्र शेतकरी स्वतः ठरवू शकत नाही. ही शोकांतिका म्हणावी लागेल. स्वातंत्र्यापूर्वी महात्मा फुले नावाच्या महामानवाने राणी व्हिक्टोरियाच्या दरबारात जाऊन सांगितले होते की देशाची ध्येय धोरणे ठरविली जातात ती शेतात बैलामागे फिरणाऱ्या शेतकऱ्याकडे पाहून नाही, तर शेअर बाजारातील बोराला अनेक उंचवडीसाठी धावणाऱ्या बैलाकडे पाहून. अशा अनेक कारणामुळे कृषी प्रधान भारत देशातील बळीराजा जीवनाला कंटाळलाय. बाजार समिती दरामुक्त झाल्या पाहिजे आणि प्रत्येक भूमिकेच्या हातामध्ये सुधारित विमाने दिसली पाहिजे. अशा प्रकारचे परिवर्तन ज्यावेळी होईल त्यावेळी खऱ्या अर्थाने बळीराजा आमच्यासाठी निर्णय सार्थ होईल. इतका प्रत्येकाला ओंजले नाही तर सुपाने आप दान दिले. दान पावलं असा म्हणणारा दारावरचा वासुदेव आम्हा सर्वांना श्रीराम सुमानाचा आशीर्वाद देईल हे कसे व्यक्त करतो. म्हणून बोलतो, जगाचा पोशिंदा माझा शेतकरी जगला पाहिजे. जगाचा पोशिंदा माझा शेतकरी जगला पाहिजे आणि त्याच्या सुखासाठी सरकार कायदे झाले पाहिजे.
आणि त्याच्या सुखासाठी सरकारी कायदे झाले पाहिजे. शेती श्वास आमचा, शेती ध्यास आमचा, शेती श्वास आमचा, शेती ध्यास आमचा. मातीमधून पिकती मोती आम्ही शेत करायची लेक, मातीमधून पिकती मोती आम्ही शेत करायची जाता आणि शेतकरी आमची जाता आणि शेतकरी आमचीच जात. एवढे बोलून मी माझ्या भाषणात पूर्ण विराम देतो. जय जवान, जय किसान.